श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 13 जुलै आणि वार आहे शनिवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल. विचार न करता कुणालाही आपला पैसा देऊ नका. तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करून घ्या. प्रेम प्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुम्हाला भलेच होणार आहे. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणाचे कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षापेक्षा चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. पुढील रास आहे वृषभ रास. अतिशय प्रभावी व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावणार आहे. तुमच्या जवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असणार आहे. आजच्या दिवशी सर्वच जण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही देखील हे बंधन आनंदाने स्वीकाराल. सायंकाळच्या छेडाछाडीत आनंद घेऊ नका. आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्हाला वेळ घालवण्याची इच्छा होईल, परंतु तुम्ही असे करण्यात सक्षम होऊ शकणार नाही. आज दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका. आज तुमचा आत्मविश्वास कमजोर राहू शकतो. याचे कारण तुमची खराब दिनचर्या असणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. खेळ आणि आउटडोर ॲक्टिव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह, ऊर्जा परत मिळवण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. तुमच्या भाऊ बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच, परंतु त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस आहे. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणं टाळायचं आहे. आज तुम्ही आपला रिकामा वेळ आपल्या आईच्या सेवेमध्ये घालवण्याची इच्छा ठेवाल, परंतु ऐनवेळी कुठल्या कामाच्या येण्यामुळे असं होऊ शकणार नाही. यामुळे तुम्हाला समस्याच निर्माण होतील. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न जरूर करतील, पण तुमच्यातील बंधन हे अतूट आहे. तुम्हाला आज वाटू शकते की तुमचा दिवस खराब करत आहेत, पण आपल्या दिवसाची योजना योग्य प्रकारे बनवली तर आजचा दिवस चांगला जाऊ शकतो. पुढील रास आहे कर्क रास. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौज मजा करण्याचा तुमचा मूड बनेल. शंकास्पद आर्थिक व्यवहारामध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचं मन बेचैन होण्याची शक्यता आहे. तुमचे व्यक्तिमत्व लोकांपेक्षा थोडेसे वेगळे आहे आणि त्यामुळे तुम्ही एकटा वेळ घालवणं पसंत करतात. आज तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल, परंतु ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देत राहतील. वैवाहिक आयुष्याचे काही साईड इफेक्ट सुद्धा असतात, त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील. आज तुमच्या उत्तम अंदाजाने तुमचे सहकर्मी तुमच्याशी आकर्षित होऊ शकतात. पुढील रास आहे सिंह रास. इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहीतके ठरवताना त्यांच्या भावना समजून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितावर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात देखील टाकणारा ठरेल. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस. अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी आणि बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी तुम्ही जवळीक साधू शकाल. तुम्हाला हवा त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकी एकच आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल. आज तुम्हाला झाडाच्या सावलीमध्ये बसून आराम करावासा वाटणार आहे, कारण जीवनाला आज तुम्ही जवळीकतेनं जाणून घेणार आहात. पुढील रास आहे कन्या रास. मौज मजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्याने त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला निराशा देणारं आहे. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमजीवनात आनंद आणाल. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप वाढू शकतो आणि यामुळे त्यांचा बराच वेळ खराब होऊ शकतो.
तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. आजच्या दिवशी आपल्या व्यक्तिमत्वाला निखरण्यात लावू शकतात. व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा हे उत्तम आहे. पुढील रास आहे तूळ रास. तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळवण्यासाठी वेळ काळ पाहून तुमचा संकल्पनामध्ये बदल करत चला. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल, तुमचे क्षितिज व्यापक बनेल, तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मन सुखावेल. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसा मागतात आणि नंतर ते परत करत नाहीत. कर्मकांडे अथवा शुभकार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले ठरतील. तसंच तुम्हाला आज प्रेमाची अनुभूती मिळणं अशक्य आहे. रात्री ऑफिसमधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालवले पाहिजे अथवा दुर्घटना होऊ शकते आणि बऱ्याच दिवसांपर्यंत तुम्ही आजारी राहू शकतात. वैवाहिक आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दुःखी होण्याची शक्यता अधिक आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढवणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढावली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. तुमचे प्रयत्न झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे तुमच्या कुटुंबातील लोक तुमचे कौतुक करतील. प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते. फुले, हवा, सूर्यप्रकाश, फुलपाखरे तुम्हाला रोमॅन्टिक गुदगुदेला करतील. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतकेही व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणावर होऊ शकतो. तुम्ही आणि तुमचा जोडीदार याच्यात छोट्या छोट्या कारणांवरून भांडण होईल, परंतु त्यामुळे दीर्घकाळापर्यंत तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाण्याची शक्यता आहे. म्हणून अन्य लोक काय सांगतात किंवा काय बोलतात याकडे दुर्लक्ष करून आपल्या वैवाहिक आयुष्यात कोणालाही तिसऱ्या व्यक्तीला बिब्बा घालण्याचं काम करून द्यायचं नाही. पुढील रास आहे धनुरास. आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेता तर अशा लोकांपासून दूर राहणं शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. मुलांसोबत वेळ घालवणं महत्त्वाचं ठरेल. तसंच तुम्ही रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणं पसंत कराल. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय याची जाणीव आज तुम्हाला होईल. मुलांसोबत वेळ कसा जातो कळत नाही हे तुम्हाला आज त्यांच्यासोबत वेळ व्यतीत केल्यावरच कळणार आहे. पुढील रास आहे मकर रास. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. बँकेत संदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमचे मानसिक दडपण कमी करणारा असेल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड मोह तुम्हाला तीव्र दुःख देऊन जाईल. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणं अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील साफसफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बरगळण्याची शक्यता आहे, पण तरीही तुम्ही संयम सोडू नका. जर तुम्हाला कोणी लहान व्यक्तीने जर सल्ले दिले तर त्यांचे बोलणे ऐका, कारण बऱ्याच वेळा लहान लोकांकडून जीवन जगण्याची मोठी शिक्षा मिळते. पुढील रास आहे कुंभ रास. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवलं पाहिजे अथवा गरजेच्या वेळी तुमच्या जवळच्या पैशाची कमतरता होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी काळजी घेईल. तसंच तुम्हाला वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूप चांगला आहे. आपल्या सर्जनशीलतेला पुढे नेण्यास चांगला दिवस आहे. काही असे विचार येऊ शकतात जे खरंच जबरदस्त आणि सृजनात्मक असणार आहेत. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आणि मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल, अस्वस्थ देखील व्हाल. आज तुम्हाला कोणी अज्ञात स्तोत्राने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस आहे. आज तुम्ही मेहनत केली तर यश निश्चितच मिळणार आहे. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळात असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होतात, परंतु त्या कामांना करण्यास समर्थ होऊ शकत नाहीत. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. आज तुम्ही आपल्या कोणी मित्रांमुळे कुठल्या मोठ्या समस्येत फसण्यापासून वाचू शकतात. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत
श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.